नमस्कार मंडळी. द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दिवाळी झाली, आता परत सुरुवात करायला हरकत नाही. तर आज घेऊन आली आहे मी एक हलकी फुलकी डिझाईन. काही दिवसांपूर्वी ही एक डिझाईन मी करून दाखवली होती. याचं व्हिडिओची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, त्यानुसार तुम्ही ती बघू शकता. तर ह्या डिझाईनपासून आपण एक सुंदर डिझाईन आज तयार करणार आहोत. ही डिझाईन आपल्याला तयार करायची आहे. ती कशी करायची मी तुम्हाला सांगते. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, हे कॉपर गोल्ड मणी घेतले आहेत 5 नंबर. त्यानंतर हे ग्रीन आहेत, ॲक्वा ग्रीन. त्यानंतर हे थोडेसे पोपटी कलरचे मणी. त्यानंतर हे येलो कलरचे मणी. त्यानंतर हा 40 नंबरचा धागा, ही सुई आणि ही कात्री. तर करूया सुरुवात ह्या व्हिडिओला. सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही तो व्हिडिओ बघून ही चेन एक करून घ्या. तर मी या ठिकाणी 5 केलेले आहेत. आता 6वा आपल्याला जोडण्यासाठी तयार करायचं आहे, म्हणून आपण 6व्यापासून सुरुवात करू. तर याच्यामध्ये आपल्याला 3 हे ॲक्वा ग्रीन कलरचे मणी जे ऑलरेडी आपण घेतलेले आहेत ते मणी घालून घेऊ. त्यानंतर एक कॉपर गोल्ड मणी आणि त्यानंतर 12 हे ग्रीन मणी. तर हे 3 ग्रीन, एक गोल्ड आणि 12 ग्रीन मणी घेतले आहेत. आता या वायरची डायरेक्शन इकडे आहे, म्हणून याच्या अपोजिट साईडने आणून या गोल्ड मण्याच्या वरच्या हिरव्या मण्यातून घालायची आणि वरच्या 3 मण्यातून सुई टाकून घ्यायची अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये एक आपल्याला हा जो चौकोन तयार केला आहे असा एक चौकोन तयार करायचा आहे, म्हणून आपण या प्रत्येक 3 मण्यानंतर एक गोल्ड मणी घालणार आहे. तर ह्या पद्धतीने एक मणी घातला आहे, परत एक मणी गोल्ड मणी घालतो आहे आपण. त्यानंतर आणखी एक गोल्ड मणी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आता हे इथपर्यंत आपण केलेलं आहे. आता आपण या बाजूला एक 6 मणी घालून 1 2 असे 6 मणी घालून या मण्यातून कॉपर गोल्ड मण्यातून ही वायर काढून घ्यायची अशा पद्धतीने. त्यानंतर परत आपल्याला 6 मणी घालून हा पूर्ण चौकोन कंप्लीट करायचा आहे. ते इथपर्यंत मी आणते आणि दाखवते. हे आपण 3 करून घेतले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला 3 मणी घालायचे आहेत आणि हे पूर्ण करायचं आहे डिझाईन. 1 2 आणि हा 3रा असे 3 मणी घालून ही डिझाईन आपल्याला पूर्ण करायची आहे. आता या मण्यातून आपण ही सुई काढून घेणार आहे आणि ह्या गोल्डन मण्यातूनही सुई काढून घ्यायची या पद्धतीने. आता आपल्याला ह्या पुढच्या 3 मण्यामध्ये सुई टाकायची आहे आणि एक ग्रीन मणी टाकून घ्यायचा आहे. हा ग्रीन मणी आपण इथे टाकला आहे आणि ही सुई पुढे काढून घ्यायची आहे. आता मागच्या डिझाईनमध्ये मी काय केलं होतं की आपण सिरियलनी ते मणी टाकत नेलं. आता मी काय करणार आहे, या ठिकाणी हा इथला ग्रीन मणी सोडून देणार आहे, कारण तो जॉईंट करायचा आपल्याला. आणि त्यासाठी मी इकडच्या डिझाईनमधून इकडच्या बाजूला एक ग्रीन मणी टाकून घेणार आहे आणि मग त्या बाजूला येऊ आपण जिथे आपल्याला जॉईन करायचं आहे.
या गोल्डन मण्यातून सुई घालायची आणि हा एक ग्रीन मणी मी इथे टाकून घेते आणि मग आपण ह्या टोकावरती येऊ आता इथे आणि इथे येऊन मग खऱ्या आपल्या डिझाईनला सुरुवात होईल. ही डिझाईन तुम्हाला समजली जरी नसेल तरी माझा व्हिडिओ नक्की बघा. तो चौरंगाभोवतीचा महिरप आहे आणि त्या महिरपामध्ये ह्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली आहे. तो नक्की बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण डिझाईन कशी करायची ती लक्षात येईल. तर आता आपण काय करणार आहे, या त्रिकोणाच्या या बाजूला ही सुई काढून घेणार आहे. ही सुई मी इथपर्यंत काढून घेतली. आता आपल्याला काय करायचे आहे, हे त्रिकोण मी माझी डिझाईन दाखवते. हे जे 6 त्रिकोण आहेत ह्या त्रिकोणामधला हा मधला मणी मी जोडून घेतला आहे. तर बाकीच्या सगळ्या डिझाईन आपल्याला जोडलेल्या आहेत, फक्त हा एक मणी आपल्याला इथला जोडायचा आहे. तर आता या ठिकाणी हा पाहू शकता तुम्ही, हा मणी इथं ऑलरेडी आहे. मग ह्या मण्याला आपल्याला ती डिझाईन आपली जोडून घ्यायची आहे. तर आपण ही डिझाईन जोडून घेऊ. याचा एक अशी छान डिझाईन तयार होईल आणि ही डिझाईन जोडल्यानंतर मग आता आपण पुढील डिझाईनला सुरुवात करू. तर ही जोडताना काय करायची, इकडून घालून घ्यायची. सॉरी, हे थोडं उलटं झालं. या बाजूनी म्हणजे ज्या पद्धतीने आपण 4चा चौकोन जोडतो त्या पद्धतीनेच हा चौकोन जोडायचा आहे. तर या बाजूनी मी सुई घालून घेतली कारण हा धागा इकडच्या बाजूने आला आहे आणि म्हणून मग मला ह्या बाजूनी ही सुई टाकावी लागली. आता परत 1-2 वेळा आपण हा धागा फिरवून घेऊ आणि धागा फिरवण्यासाठी मला इकडे खाली नेऊन तो धागा फिरवायचा आहे. अशा पद्धतीने परत एकदा मी फिरवून घेते तो धागा. या बाजूने सुई काढून घ्यायची आणि पुढं न्यायचं. आता ह्या डिझाईनला आपल्याला जोडायचं आहे. आता जोडण्यासाठी आपण काय करणार आहे, ही सुई इथे आणणार आहे या मण्यावरती आणि मग आपण जोडायला ती सुरुवात करू. तर मी ह्या मण्यावर ती सुई घेऊन येते आणि मग तुम्हाला दाखवते. या ठिकाणी आपण ह्या कॉपर गोल्ड मण्याने याला जोडून घेणार आहे कारण या ठिकाणी मी कॉपर गोल्ड मणी यूज केले आहेत. तर या ठिकाणी मी एक कॉपर गोल्ड मणी घालून दुसऱ्या मण्यावरती एक चौकोन तयार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला हे मणी वापरावे लागतील 4. तर 2 मणी घातलेत, आणखी आपल्याला 3 मणी घालून घ्यायचे आहेत. 1, 2 आणि 3 असे. आता हा एक पहिला मणी सोडून आणखी मी 4 घातले आहेत. आता याला काय करायचं, पहिला मणी सोडून दुसऱ्या मण्यातून सुई काढून घ्यायची. बघा, ह्या दुसऱ्या मण्यातून मी सुई काढून घेतली. त्याच्यामुळे इथे एक चौकोन तयार झाला. आता परत एक मणी कॉपर गोल्ड घालून घ्यायचा आहे आणि हा कॉपर गोल्ड मणी घातल्यानंतर या खालच्या मण्यातून सुई काढून घ्यायची. बघा, अशी डिझाईन तयार होते तिथे. त्यानंतर सेम परत आपल्याला करायचं आहे, एक कॉपर गोल्ड घालून घ्यायचा, त्याच्यानंतर 4 परत कॉपर गोल्ड घालायचे. हे अशा पद्धतीने मी याच्यासाठी सांगते की तो विसरू नये, कारण पहिला मणी घालून आपल्याला दुसऱ्या मण्यावरती चौकोन करायचं आहे
आणि चौकोन करण्यासाठी आपल्याला किती मणी लागतात? 4 मणी लागतात. म्हणून मग मी सांगितलं की पहिला मणी घालायचा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मण्यावरती चौकोन करायचा. म्हणजेच टोटल 5 मणी घालायचे आहेत आणि पहिला मणी सोडून दुसऱ्या मण्यावरती आपल्याला चौकोन करायचं आहे. तर या दुसऱ्या मण्यातून मी सुई अपोजिट डायरेक्शननी काढून घेणार आहे. परत आता एक कॉपर गोल्ड मणी घालायचं आहे आपल्याला. हे 5 नंबरचे मणी असल्यामुळे त्याचे होल्स खूप बारीक आहेत. पूर्वी जे मणी येत होते ते मणी थोडेसे वेगळे होते, मोठे होते. तर ह्या पद्धतीने आता आपल्याला हे सगळे हे करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. तर मी हे सगळं पूर्ण करून घेते आणि मग दाखवते. तर पाहू शकता ही डिझाईन इथे कंप्लीट झाली आपली मधला भाग. आता याच्यामध्ये तुम्ही जर लक्ष देऊन पाहिलं तर हे मूव्हेबल आहे. अशा पद्धतीने आतमध्ये वळवता येतं. 3 आतमध्ये वळवायचे, 3 बाहेर वळवायचे किंवा पूर्ण असे बाहेरसुद्धा ठेवता येतात. तर हे मूव्हेबल आहे. ही एवढी डिझाईनसुद्धा चांगली दिसते. पण आपण आज थोडंसं याला डेकोरेट करणार आहे. तर आता आपण या ठिकाणी हा जो मणी आहे याच्यामधला हा प्रत्येक मणी याच्यावरती एक 3 पाकळ्या करणार आहे. तर याच्यामधला हे 3 मणी यूज करायचे आहेत आपल्याला. तर ह्या 3 मण्यावरती आपण करणार आहे. तर आपण सुरुवात करूया. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 4 हे जे आतमध्ये आपण डिझाईनसाठी मणी वापरले तेच मणी आपण 4 हे मणी घेणार आहे. आणि त्यानंतर 2 पोपटी मणी घेणार आहे. हे 2 पोपटी मणी घेतलेत आणि 2 मात्र आपण पिवळे घेणार आहे. हा शेड करायचा आहे म्हणून आपण पिवळे वापरले. तुम्ही या ठिकाणी कॉपर गोल्डसुद्धा वापरू शकता, पण मी हे पिवळे वापरलेत. तर 4 हिरवे, 2 पोपटी आणि 2 पिवळे. त्याच्यावरचा एक पिवळा सोडून देणार आपण आणि खालच्या पिवळ्यातून सुई काढून घेणार अशा पद्धतीने. तर आता त्याच्या खाली जेवढे मणी आहेत तेवढे मणी आपल्याला घालून घ्यायचे आहेत. आता 2 पोपटी आहेत. पिवळ्या मण्याच्या खालून जिथून सुई निघाली आहे त्याच्या खालचं बघायचं. 2 पोपटी घातले आणि आता 4 हिरवे आहेत म्हणून 4 हिरवे मणी मी घालून घेते आहे. असे 6 मणी आपण टोटल घालून घेतलेत. असे 6 मणी घालून घेतलेत. हे 6 मणी घातल्यानंतर ही सुई आता ह्या तिसऱ्या मण्यातून घालून पुढे काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही आपण सुई काढून घेतली आहे. याच्यामध्ये एखादा मणी आपल्याला परत वाढवता येतो. वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता, पण मला गरज वाटत नाही म्हणून मी तेवढेच मणी घातले. आता पुढे एका मण्यातून परत आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. आता आपण 2 ग्रीन, 2 ग्रीन आणि 2 हे पोपटी मणी घ्यायचे आहेत, फिके ग्रीन. त्याच्यानंतर 2 पिवळे, 2 पिवळे. परत एक पिवळा सोडून द्यायचा आणि पुढच्या पिवळ्यातून सुई काढून घ्यायची. त्यानंतर आता परत याला आपल्याला ही पाकळी जोडून घ्यायची आणि म्हणून मी परत 2 पोपटी घालते. असे 2 पोपटी घातले आणि ह्या पाकळीच्या खालच्या 3 मण्यातून ही सुई टाकून घ्यायची आहे. या खालच्या 3 मण्यातून मी ही सुई टाकून घेते. अशा पद्धतीने टाकून घेतली. आता आपल्याला पुढे जायचं आहे किंवा आपण ही पाकळी इकडची पाकळी कंप्लीट करून घेऊ आणि मग पुढे जाऊ.
तर मी फिरवून घेते याला. तुम्ही ह्याची सुरुवात त्या पाकळीपासून सुद्धा करू शकता, पण ते समजावं म्हणून मी मधल्या मण्यापासून सुरुवात केली. आता बघा, इथे सुई एका मण्याजवळ आणली. परत ही जी इकडची पाकळी केली त्याच पद्धतीने इकडची पण करायची. तर या ठिकाणी आपण 2 हिरवे मणी, त्याच्यानंतर 2 पोपटी मणी आणि 2 पिवळे मणी, असे 6 मणी आपण टाकून घेणार आहे. 2 हिरवे टाकले, 2 पोपटी टाकले आणि 2 पिवळे टाकायचे आहेत. 1 2 3. या ठिकाणी 6 मणी टाकले आहेत आपण. 2 हिरवे, 2 पोपटी आणि 2 पिवळे. एक पिवळा सोडायचा आणि दुसऱ्या पिवळ्यातून सुई काढून घ्यायची. खूप सोपी डिझाईन आहे ही, पण पाहायलाच तेवढीच सुंदर दिसते. मी एक तुम्हाला दाखवली, ती पिंक कलरमध्ये केली आणि ही मुद्दाम आता ग्रीन कलरमध्ये करते आहे. तर ह्या मोठ्या पाकळीच्या खालच्या 3 मण्यातून आपण सुई टाकून घेणार आहे अशा पद्धतीने. तर ह्या पद्धतीने ही पाकळी तयार झाली. आता आपल्याला पुढे जायचं आहे. आता ही सुई आपल्याला या मण्यापर्यंत घेऊन यायची आहे, या गोल्ड मण्याच्या पुढच्या हिरव्या मण्यापर्यंत. तर तिथे मी ती सुई घेऊन येते आणि मग आपण परत सुरुवात करू. या ठिकाणी मी ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीने इथे परत सुरुवात करायची आहे. आता आपण ह्या पाकळीपासून सुरुवात करूया. तर ह्या पाकळीसाठी आपल्याला काय करायला लागेल, 3 ग्रीन मणी घ्यायचे, 3 ग्रीन मणी घ्यायचे, त्याच्यानंतर 2 पोपटी मणी घ्यायचे आहेत आणि 2 पिवळे घ्यायचे आहेत. 2 पिवळे मणी घेतले, त्याच्यानंतर एक पिवळा सोडून पुढच्या पिवळ्यातून सुई काढून घ्यायची आहे. तुम्ही मी जी सांगितली पद्धत त्या पद्धतीने करू शकता, पण वायर एकाच ठिकाणावरून खूपदा गेली म्हणजे त्यातून वायर काढणं कठीण होते आणि म्हणून या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. पण या ठिकाणी मोजताना मात्र तुम्हाला प्रत्येक पाकळीचं मेजरमेंट व्यवस्थित घ्यायला लागेल. आता या ठिकाणी मला किती मणी घालायचे, 2 मणी घालायचे आहेत. 2 मणी घालून ज्या मण्यातून आपण सुई काढली होती त्याच मण्यातून सुई पुढे न्यायची आहे. अपोजिट डायरेक्शनने काढून घ्यायची. आता आपल्याला ही मोठी पाकळी करायची आहे. तर मोठी पाकळी करण्यासाठी आपल्याला ह्या पुढच्या 3 मण्यामध्ये सुई न्यावं लागेल. आता आपल्याला परत ह्या पाकळीमध्ये जेवढे आहेत 4 ग्रीन मणी, 1 2 3 आणि 4 असे 4 ग्रीन मणी टाकायचे आहेत. त्यानंतर 2 पोपटी मणी टाकायचे आहेत, आणि 2 पिवळे मणी टाकायचे आहेत, 1 आणि 2. हे टाकल्यानंतर ह्या एका पिवळ्या मण्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. आता पिवळ्या मण्यातून सुई काढल्यानंतर आता याच्या खाली ह्या पाकळीमध्ये ही पाकळी सोडून 3 मणी आहेत, म्हणून मग 2 पोपटी घालायचे आणि 1 ग्रीन घालायचा, कारण आपल्याला दुसऱ्या बाजूला त्याला मॅच करायला लागेल. तर असे टोटल हिरवे मणी ह्या मधल्या पाकळीत 4 आले पाहिजे. 3 ऑलरेडी आहेत आणि म्हणून आपण 3 टाकले आणि ह्या इकडच्या पाकळीच्या 3 हिरव्या मण्यातून सुई टाकून घ्यायची. ह्या पद्धतीने अशी सुई टाकली की जिथून सुई टाकली होती तिथून परत आपल्याला सुई पुढे न्यायची आहे या मण्यापर्यंत. आता
त्याच्या पुढची पाकळी तयार करायची. तर पुढची पाकळी करायला काय करायला लागेल, 2 ग्रीन मणी घ्यायचे, 2 पोपटी घ्यायचे आणि 2 पिवळे घ्यायचे. एवढे मणी ओवून ती पाकळी आपल्याला तयार करायची आहे. तर 2 हिरवे, 2 पोपटी आणि 2 पिवळे. 1 2 परत पिवळ्या मण्यातून एक पिवळा सोडून दुसऱ्या पिवळ्या मण्यातून सुई काढून घ्यायची आणि 2 पोपटी मणी घालून हे 2 पोपटी मणी घालून या मोठ्या पाकळीच्या 3 हिरव्या मण्यातून खालच्या 3 वरचा एक हिरवा सोडून द्यायचा आणि त्याच्या खालच्या 3 हिरव्या मण्यातून सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने पाकळी तयार होते. त्यानंतर या मण्यातून सुई काढून पुढे न्यायची. अशा पद्धतीने पाकळी तयार होते. असा पूर्ण राऊंड आपल्याला करायचा आहे. इथपर्यंत मी करून घेते आणि मग तुम्हाला फायनली दाखवते. तर अशा पद्धतीने हे आपलं फायनल प्रॉडक्ट तयार होतं. याला जर हे पांढऱ्या मण्यामध्ये केलं तर याला स्नोफ्लेक्स असं सुद्धा म्हणतात, जे बाहेरच्या देशांमध्ये ख्रिसमससाठी यूज करतात. पण ते व्हाईट असतं. आणि ही मी पूर्वी केलेली डिझाईन बघा. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.